दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची वेळ अजून लांबणीवर गेली आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील. ताई, आता दादांची भेट घेतली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, आज घोषणा होणार होती, मात्र ती आज होणार नाही असं समजतं. सूर्योदय आज झालेला आहे, अजून संध्याकाळ व्हायची आहे. तुम्हाला ज्या ज्या काय अपेक्षित आहे, पक्षाचे जे जे निर्णय आहेत ते सगळे तुम्हाला मिळतील. काय ज्या चर्चा असतात, ज्या बोलणी असतात त्या व्यवस्थित आणि सगळ्या पद्धतीने झाल्याशिवाय तुमच्यासमोर बोलणं हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या बाबतीतला जो काही निर्णय आहे, एकत्रित कोणत्या चिन्हावर किती जागा वाटप, हे सर्व माननीय अजितदादा असतील, माननीय शरदजी पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, हे तुम्हाला मीडियासमोर सांगतील निर्णय. जागाचाच तिढा सुटलेला नाही आहे. सगळे तिढे सुटलेले तुम्हाला दिसणार आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आत्ता 2 झालेला आहे. तुतारी जे चिन्ह आहे ते आत्ताचा जो काही मधल्या काळातला विषय आहे. खरी तर राष्ट्रवादीचं चिन्ह घड्याळच आहे ना. आणि राष्ट्रवादीचा मेन कधीही म्हणजे जो काही उगम झालाय, स्थापना झाले, ती माननीय शरद पवारची साहेबांकडनंच झालेलं आहे. हे कधी कुणीच नाकारलेलं नाही आहे, माननीय अजितदादांनी पण नाकारलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हा पक्ष पूर्वीपासूनच पवार कुटुंबांचा होता. त्याचे माननीय पहिले अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब होते. अजितदादा आता आहेत, सुप्रियाताई त्याच्या खासदार आहेत, सुनेत्राबाईंनी खासदार आहेत. त्याच्यामुळे सगळे तुम्ही घड्याळावरच लढणार, ते जो काही निर्णय देतील त्याच्यावर. दुसरीकडे असं झालं की राष्ट्रवादीचे तुमचे शहराध्यक्ष होते अगोदर, आत्ता प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला. प्रशांत जगताप भाऊने जी भूमिका घेतली ते चुकीचं पाऊल आहे. ही कार्यकर्ता बहीण म्हणून माझी स्पष्ट माझं मत आहे. कारण का, प्रशांत जगताप भाऊ असतील, मी असेल, नगरसेवक असेल, जे कोणी पक्षाचे नगरसेवक 3-3, 4-4, 5-5 टर्म होतात, तुम्हाला पक्षाने महापौर, स्टँडिंग चेअरमन, तुमच्या घरामध्ये 2-2, 3-3 उमेदवारी दिलेत, म्हणजे तुम्ही पवार त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे पवार कुटुंबाच्या जवळचे आहात म्हणून दिलेले आहेत. काल आत्ता मधल्या काळामध्ये समजा ते वेगळे झाले आणि शहर अध्यक्ष म्हणून झाले. महापौर असताना त्यांच्यासमोर सगळे नगरसेवक असतात पक्षाचे, सगळ्या नगरसेवकांचं काम करावं लागतं. तसंच पक्ष म्हणून काही राजकीय बेरजेची गणितं घ्यावी लागतात आणि हे निर्णय पक्ष अध्यक्ष तसेच कोर कमिटी घेत असते. त्या कोर कमिटीमध्ये मी असेल म्हणून मी म्हणेल तसंच असं होत नाही. समजा 5, 7, 8, 10 जे कोर कमिटी असतात ते आपल्या पुणे शहरामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील याचा विचार प्रत्येक पक्ष करत असतो. भाजपपासून ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, त्याच्यानंतर शिवसेना असेल, सगळे जेवढे पक्ष आहेत ते स्वतःच्या पक्षाचा तो विचार करतात. त्याच्यामुळे कार्यकर्त्याने मी पक्षाचा कोणतरी उत्तराधिकारी झालो किंवा मालक झाले समजू नये. त्या जागेवर मी जरी असते, पक्षाध्यक्ष जो निर्णय देईल तो आपल्या संघटनेमध्ये करून सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन काम करणं गरजेचं होतं. पक्षाध्यक्ष मानायला हवं. 100% माननीय शरद पवार साहेबांचा निर्णय आणि माननीय सुप्रियाताईंचा निर्णय त्यांनी मान्य करायला पाहिजे होता. कारण का त्यांना दोन्ही हाताने असं दिले. त्याच्या आधी अजितदादांनीही त्यांना दिलेलं आहे. त्यांनी प्रामुख्याने अजितदादांसोबतच यायला त्यांचा विरोध नाही. एक लक्षात घ्या, त्याच्या काही गोष्टी लवकरच बाहेर येतील. जे म्हणायचे की माझी छाती फाडली तरी अजितदादा दिसतील, मग त्या अजितदादांसाठी जर हा विरोध नावाला दाखवायला होत असेल, नावालाच होतोय, त्याच्या मागची कारणं काही दिवसात समोर येईल. म्हणूनच सांगितलं की त्यांनी चूक केली. याच अजितदादांनी त्यांना महापौर, स्टँडिंग, त्यांच्या आईला तिकीट, त्यांना तिकीट, त्यांनी मला वाटतं त्यांची तिसरी टर्म आहे, म्हणजे 15 वर्ष नगरसेवक. कोण देतं म्हणजे मी दुसऱ्या पक्षातनं इकडं आलेली आहे, आम्हाला काही मिळालं नाही तरी आम्ही नेत्यासाठी जीव द्यायला तयार होतो. यांना सगळंच मिळून हा नेत्यांचा जीव घेणार असतील तर अशा कार्यकर्त्यांना पण लोकप्रतिनिधींना साष्टांग नमस्कार आहे. त्या विचारधारे मी तिथं होतो, तीच विचारधारा सोडतोय पक्ष. कुठली तुम्ही विचारधारा सांगताय? तुम्ही शाहू फुले आंबेडकर विचारधारांचे आहेत. माननीय अजितदादा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचे आहेत. तुम्ही कुठली विचारधारा सांगतायत? कशाला बोलायला लावता? इंटरनल कोण तुम्हाला बोलायला लावतोय, कोण तुमचा बोलवता धनी आहे, कुठलं तुमचं स्वार्थ आहे? ठीक आहे, जो काही असेल तर साऱ्या पुणेकरांनी बघितले. पण प्रशांत जगताप यांचा निर्णय चुकलेला आहे, त्यांना त्यांचे परिणाम होणार आहेत, लक्षात घ्या. कारण का तुम्ही जर बघितलं त्यांच्या मागे कुठले नगरसेवक नाही आहेत, लोकप्रतिनिधी नाही आहेत, त्यांचेच आमदारकीच्या वेळेला त्यांनी ज्यांना काही आश्वासनं काय दिली असतील ती लोक आहेत.
आता फक्त हडपसरच्या लोकांना त्यांना दिलेल्या शब्दाला पाळण्यासाठी अख्ख्या पुणे शहराला जर प्रशांत भाऊ जगताप वेठीस धरणार असेल तर माननीय शरद पवार साहेबांना हे पटेल का? माननीय सुप्रियाताईंना पटेल का? शेवटी माननीय शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, अच्छे गए, ओनली अँड ओनली ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेबांनी दिलेला निर्णय त्यांनी कार्यकर्ता आणि लोकप्रतिनिधी म्हणून मान्यच करायला पाहिजे होता. पुण्यातील युती आघाड्या पाहिलं तर पुढचे काही दिवस राहिलेत खरं तर फॉर्म भरायला. तुम्ही म्हटलं अजून कुठल्याच पक्षाचं काही ठरत नाहीये. आता काँग्रेस सुद्धा राष्ट्रवादी सोबत यायला नकार दिलाय पक्ष, म्हणजे राज्य पातळीवरून. देऊ दे ना, काँग्रेसने स्वतः लढावं. काँग्रेसला स्वतःच्या सोबताचं नाव दिल्यावर बघू काय होतं ते दिसेल. आखो देखाडा हाल आपल्याला होणार आहे. राजकारणाची समीकरणं, निवडणुकीची समीकरणं म्हणून माननीय अजितदादांनी जे काही वेगळं स्वतःचा पक्ष म्हणून उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यासाठीच इतर पक्षाची त्या बोलण्याच्या ज्या काही चर्चा आहेत त्याच्यामध्ये त्यांना विचारलं, ते नाही म्हणले, त्यांचा त्यांना लखलाप. जगताप पण आता काँग्रेसमध्ये जातात. शुभेच्छा, त्यांनाच विरोध होते असं मला कळलंय. शुभेच्छा. निर्णय लागल्यानंतर घड्याळ घेऊन येऊ आम्ही आलाम वाजवत आणि पुणे मनपावर राष्ट्रवादीचा महापौर तुम्हाला झालेला दिसेल. नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातले ज्या घडामोडी होत आहेत त्या पार्श्वभूमीवर आता रुपाली पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे. सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते पुणे महानगरपालिका निवडणुकीची ही सगळी तयारी जी आहे ते करतायत. दोन्ही राष्ट्रवादीही येत्या 2 ते 3 दिवसात आपली घोषणा करतील असे या ठिकाणी यांनी सांगितले. कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.